नमस्कार, मी अनिल जाधव. अॅग्रोवनच्या मार्केट कट्टामध्ये आपलं स्वागत. राज्यातच नव्हे तर देशभरात आपण बघतो की शेताच्या बांधावर आणि गावाच्या विषयीचा एकच मुद्दा वर्षभर चर्चेला जातो आणि तो म्हणजे पीक विम्याचा. वाढत्या जागतिक तापमानाबरोबरच शेतीतील संकट वाढले, म्हणजे वर्षभर शेतीमध्ये जे काही नुकसान शेतकऱ्यांचं होतं त्यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी केंद्र सरकारनं पीक विमा योजना आणली. परंतु आपण बघतो की मागच्या काही वर्षभरापासून शेतकऱ्यांना मिळणारं कमी भरपाई असेल, भरपाई मिळण्यास होणारा विलंब असेल किंवा मग इतर गोष्टींमुळे ही पीक विमा योजना सध्या आता चर्चेत आलेली आहे. मागील काही वर्षांपासून राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्या यांच्यातील वादही वाढत आलेले आहेत. त्यामुळे अनेक राज्यांनी यातून आता बाहेर पडण्याचा निर्णय मागील काही वर्षभरापूर्वीच घेतलेला आहे. त्यामध्ये गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, पश्चिम बंगाल आहे, तेलंगणा या राज्यांनी स्वतःच्या योजना चालू केल्या. आता महाराष्ट्र सरकार त्याच वाटेवर जात आहे. नुकतंच आपले कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी असं सांगितलं की महाराष्ट्र स्वतःची पीक विमा योजना आणेल. परंतु हे पाहणं गरजेचं आहे की जी राज्य या योजनेतून बाहेर पडली तर त्या राज्यांमध्ये सध्याची स्थिती काय आहे, तिथल्या शेतकऱ्यांना जी भरपाई मिळते किंवा तिथल्या ज्या काही योजना त्या राज्यांनी चालू केल्या तर त्या कशा प्रकारे काम करतायत आणि राज्य सरकारला स्वतःची पीक विमा योजना आणणं एवढं सोपं आहे का, त्यासाठी राज्यापुढे कुठली आव्हानं असणार आहेत याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आजच्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी झालेल्या आहेत प्रगती अभियानाच्या संचालिका अश्विनी कुलकर्णी मॅडम, युनिक फाउंडेशनचे संशोधक केदार जाधव. मी सर्वप्रथम कुलकर्णी मॅडम आपल्याकडे येतोय की आताची जी केंद्र सरकारी योजना आहे तर त्या योजनेमध्ये राज्य सरकारचा नेमका रोल काय आहे आणि राज्य सरकारची नेमकी अशी एक तक्रार काय असते की पीक विमा योजना राज्यांना दाद देत, पीक विमा कंपन्या आणि राज्य सरकार हा वाद सतत होत असतो. या मुद्द्याचे दोन भाग बघता येतील आपल्याला. एक भाग असा आहे की ही केंद्र सरकारने आणलेली योजना आहे आणि 49% केंद्र सरकारचा सहभाग आहे प्रीमियम भरण्यात, 49% राज्य सरकारचा आहे, 2% शेतकरी स्वतः भरतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात म्हणजे अर्धा तरी भाग हा आपल्याला केंद्र सरकारकडनं निधीचा मिळतोय. हा एक पहिला भाग. परंतु जी राबवायची आहे ती पूर्णपणे राज्य सरकारने राबवायची, म्हणजे कृषी विभागाकडे सगळ्यात मोठी जबाबदारी ही योजना राबवण्याची आहे. जरी त्याच्यात पीक विमा कंपन्या असल्या तरी पीक विमा कंपन्यांना आपण प्रीमियम देतोय, ते रिस्क घेत आहेत आणि जेव्हा आपण सांगू त्यांना तेव्हा त्या शेतकऱ्यांना त्यांनी विमा भरपाई रक्कम द्यायची आहे, म्हणजे क्लेम अमाऊंट द्यायची आहे. तर आपल्याला दोन गोष्टींमध्ये फरक करायला पाहिजे की पूर्वी जसा पंचनामा होऊन भरपाई रक्कम मिळायची, नुकसान भरपाई, ती पद्धत इथे नसून इथे पीक कापणी प्रयोग करून किंवा आणि कुठल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला त्या पिकाचं थ्रेशोल्ड म्हणजे जो उंबरठा उत्पन्न ठरवण्यात येईल त्याच्या किती कमी किंवा किती जास्त झालंय, 30% नुकसान आहे का, 50% नुकसान आहे का, 70% नुकसान आहे का, 90% नुकसान आहे, ही सगळी माहिती काढणं हे कृषी विभागाची जबाबदारी आहे. आणि कृषी विभागाने महाराष्ट्रातल्या 45,000 गावांमध्ये जाऊन ही माहिती घ्यायची आहे, त्याचं संकलन करायचं आहे आणि ती माहिती शेतकऱ्यांच्या नावांसकट ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे ती विमा कंपन्यांना द्यायची आहे. मगच विमा कंपन्या ह्या प्रत्येक शेतकऱ्याला, तर राज्य सरकारांचा जो ह्याच्यातला सहभाग आहे हा सगळ्यात महत्वाचा सहभाग म्हणजे ती योजना कार्यान्वित करणे. जरी गाईडलाईन्स केंद्र सरकारने केल्या होत्या तरी राज्य सरकारने सुद्धा गाईडलाईन्स आपापल्या तयार केलेल्या होत्या आणि ही कार्यान्वित करण्याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारवर. त्यातला गाभ्याचा मुद्दा जो आहे तो मुळात नुकसान किती झालं पिकाचं हे डिटरमाइन करणं, हे माहिती काढणं, म्हणजे त्याच्यासाठी पीक कापणी प्रयोग करणं, आणि हे पूर्णपणे कृषी विभागाची जबाबदारी आहे आणि ही खूप मोठी जोखमीची जबाबदारी आहे. आता ऑगस्ट महिन्यात पार्लमेंटरी कमिटीचा रिपोर्ट टेबल झाला, तो सबमिट झाला पार्लमेंटरी कमिटीचा. ऑगस्ट महिन्यात तो पुढे आला, ऑगस्ट 2021 मध्ये. त्याच्यात त्यांनी हा अभ्यास करायचं ठरवलेलं होतं की एवढी राज्य बाहेर का पडली. पण ते बोलत असताना हे सगळं व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारांना काही निधी उपलब्ध केलाय का ह्याच्यावर अगदी मोघम चर्चा करताना तो अहवाल म्हणतो 3% रक्कम मान्य करावी, पण कशाच्या 3% वगैरे हे तपशील त्याच्यात कळत नाही. तर महत्वाचा मुद्दा असा आहे की निधीची तरतूद दोघंही करत असताना, कार्यान्वित पूर्ण राज्य सरकार करत असताना, राज्य सरकार बरोबरचा जो केंद्र सरकारचा डायलॉग पाहिजे प्रश्न सोडवण्यासाठीचा, तो ह्या अहवालात आपल्याला कुठेही सापडत नाही. हे खूप महत्वाचं
ह्या मुद्द्यांनी लक्षात आलं की 6 राज्य ऑलरेडी बाहेर पडलेली आहेत, हे गंभीर आहे बरोबर. आणि हे लक्षात घेऊन एक काहीतरी त्याच्यावर चर्चा होणं आवश्यक होतं. तेवढी चर्चा काही झालेली दिसत नाही आणि महाराष्ट्रात आपल्याला अक्षरशः रोजच्या रोज यावर चर्चा होताना दिसतेय. माझ्या अॅग्रोवन मधल्या लेख नंतर मला महाराष्ट्रभरातनं फोन येतात, अजूनही फोन येत आहेत. त्यामुळे हा विषय किती महत्वाचा वाटतोय शेतकऱ्यांना हे अधोरेखित होत आहे. बरोबर. देशमुख सर, आता आपण बघितलं मॅडमनी राज्य सरकारांना पीक विमा योजनेमध्ये नेमके काय अधिकार आहेत किंवा राज्य सरकारांचं काम काय आहे पीक विमा योजनेत ते सांगितलं. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे एक मागणी केली होती कदाचित वर्षभरापूर्वी की एक बीड मॉडेल राज्यभरात राबवा. तर नेमकं बीड मॉडेल नेमकं काय, हा प्रश्न नेमकं सगळ्यांना पडलेला आहे की नेमकं बीड मॉडेल काय आहे. तर मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं की नेमकं बीड मॉडेल काय आणि राज्य सरकार या मॉडेल राबवण्याची नेमकी मागणी काय करत आहे. मुळातच बीड मॉडेल हे खूप प्रसिद्ध असं मॉडेल आहे, कारण की राज्य शासनाने हे मॉडेल जुलै 2020 मध्ये स्वतंत्रपणे एक GR काढला होता आणि त्या GRच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासाठी एक वेगळा प्रयत्न केला होता राज्य शासनाने. ते म्हणजे बीड मॉडेल असं आपण म्हणूया. कारण की त्यावेळेस काय झालं होतं, बीड हा जिल्हा असा एकमेव देशातला असा आहे की महाराष्ट्रामध्येच काय देशामध्ये पण पीक विमा भरणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक दिसून येतं बीड जिल्ह्यामध्ये. आणि 2021 मध्ये तो जिल्हा हा 4थ्या क्रमांकावर येऊन टेकला गेलाय, कारण की त्याचा घटता प्रतिसाद हा मोठा दिसून येतो. आणि तिथे दुसरं म्हणजे पीक विमा कंपन्या, ज्या इन्शुरन्स कंपनी आहेत, तिथे कोणी निविदा भरायला तयार होत नव्हत्या. त्यामुळे मग या जिल्ह्यासाठी एक वेगळा स्वतंत्र GR असा काढला आणि तिथे ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपन्याला त्याचं जबाबदारी सोपवण्यात आली. ही जबाबदारी म्हणजे नेमकं काय, हा GR म्हणजे काय, बीड मॉडेल म्हणजे नेमकं काय. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे बीड मॉडेलमध्ये की 80 आणि 110% हे प्रमाण आहे. आणि ते नेमकं कसं आहे, तर समजा आपण सोपं उदाहरण सांगूया त्याचं. समजा त्या बीड मॉडेलच्या नुसार बीड जिल्ह्यातून एकूण पीक विमा हप्ता हा 100 रुपये गोळा झालेला असेल आणि त्याच्यामध्ये जर 110 ही नुकसान भरपाई जर होत असेल तर तितकी 110 नुकसान भरपाई कंपन्याला देणं क्रमप्राप्त आहे. आणि त्याच्यावर पेक्षा जास्त जर नुकसान भरपाई झालेली असेल तर त्याची जबाबदारी पूर्णपणे राज्य शासनाची असेल. जर पीक विमा कंपन्यांनी जर 110 पेक्षा आतमध्ये जर नुकसान भरपाई झालेली असेल, जर समजा आपण 100 रुपयामधले जर 20 रुपये त्यांनी शेतकऱ्यांना वाटले असते नुकसान भरपाई म्हणून, जे उरलेले 80 रुपये आहेत त्याच्यामध्ये 80 रुपयामध्ये 20% हे कंपनीनं घेणं आवश्यक आहे आणि उरलेले जे 60% आहे, म्हणजे आपण असं 2020 एक आकडेवारी आहे माझ्याकडे आहे, तर बीडमध्ये एकूणच 803.65 कोटीचा पीक विमा हप्ता गोळा झाला होता आणि त्याच्यामध्ये पीक विमा कंपनीने 13,46,00,000 इतकी नुकसान भरपाई दिलेली आहे. आणि या सूत्रानुसार 80-110 या सूत्राप्रमाणे कंपन्याला 120% प्रमाणे जी उर्वरित आहेत 790 कोटी, त्याच्यातले 20% हे कंपन्याला मिळणं अपेक्षित आहे. म्हणजे त्यांचा प्रशासकीय खर्च असेल, मॅनेजमेंटचा खर्च असेल, त्यानुसार 158 कोटी हे कंपन्याला गेलेत आणि उरलेले त्याच्यातले म्हणजे 790 मधले 632 कोटी हे राज्य शासनाला परत आलेत. असा हा बीड मॉडेल आहे. पण याच्यामध्ये काय होतं की शासनाचा उद्देश असा हा GR काढण्यामागचा की कंपन्यांना जास्तीत जास्त फायदा होऊ नये आणि त्याच्यावर कुठेतरी शासनाचं नियंत्रण असलं पाहिजे, या उद्देशाने हा मॉडेल काढला होता. हा बीड मॉडेलचा स्वतंत्र GR काढला होता. पण यामध्ये कंपन्यांनी स्वतःचा चालाकीपणा केला. याच्यामध्ये शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाई दिली नाही. आपण जर बघितलं तो बीड जिल्ह्याचा आकडा बघितला शेतकऱ्यांचा, जवळपास तो 20,000च्या आतमधला आकडा आहे. म्हणजे तिथे जवळपास 11-12 लाख शेतकरी दरवर्षी खरीप हंगामामध्ये पीक विमा उतरवतात आपल्या पिकांचा. तर यामध्ये फक्त 20,000ला नुकसान भरपाई दिलेली आहे आणि उर्वरित जी रक्कम आहे हा मोठा मुनाफा कंपन्यांना होत होता. त्याच्यावरती आळा घालण्यासाठी राज्य शासनाने हा चांगला प्रयत्न केलाय, पण गरजू शेतकऱ्यांना याची मदत होताना मिळताना दिसत नाही. म्हणून हा मॉडेल प्रसिद्ध आहे. आणि एवढंच नाही, हे बीड मॉडेल फक्त महाराष्ट्रापुरतच मर्यादित नाहीये. आता अलीकडेच मध्य प्रदेशनं काही प्रमाणात बीड मॉडेलचा सारांश लागू केलेला आहे आणि केंद्र शासनाने त्याला स्वतंत्रपणे संमती पण दिली आहे. आणि याच पातळीवरती राज्य शासनाचा एक प्रयत्न होता की बीड मॉडेल हे राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जिल्ह्यांमध्ये लागू करावा, अशी एक मोठी मागणी होती, पण ती रिजेक्ट झालेली आहे असं दिसून येतं.
बरोबर. म्हणजे बीड मॉडेल म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की बीड मॉडेलमध्ये कंपन्यांना त्यांच्या नफ्याची एक मर्यादा ठरवून दिलेली होती, बरोबर ना? की मर्यादा, तुम्हाला नफ्याची मर्यादा म्हणून म्हणता येणार नाही. हा, त्याला एक मार्जिन ठरवून दिलं होतं की कंपन्याला, कारण की कंपन्याच तिथे यायला तयार नव्हत्या अच्छा, बीडमध्ये, बरोबर. बीड जिल्ह्यामध्ये, हा, कारण त्याचं मोठं प्रमाण, आवाका खूप मोठा होता कामाचा आणि नुकसान भरपाई खूप कमी प्रमाणात मिळायची. बरोबर. जसं मराठवाड्यामध्ये जवळपास 70 ते 80% एकूण राज्याचा आवाका बघितला तर 70 ते 80% पीक विमा उतरवणारे हे मराठवाड्यातले होते आणि त्याच्यातलं प्रमाण सर्वाधिक हे बरोबर. बीड मधलं होतं आणि बरोबर. म्हणजे त्याच्यावरती आणि काहीतरी पण तोडगा. म्हणजे राज्य सरकारची पण शेवटी ही मागणी केंद्र सरकारने फेटाळून लावली की तुम्ही ही योजना राज्यभर राबवू शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारने असा निर्णय आता म्हणजे या निर्णयावर येऊन पुसलं की आपण आपली स्वतःची वेगळी योजना चालू करावी. तर हो, कुलकर्णी, मला आपल्याकडून एक जाणून घ्यायचंय की राज्य सरकार म्हणतं की आम्ही स्वतःची योजना आणू, आणि तेवढं सोपं आहे का त्याच्या, आणि याच्यामध्ये राज्य सरकार पुढे कुठल्या अडचणी असणार आहेत? एक 2-3 गोष्टी आपल्याला लगेचच दिसतात ज्या खूप ठळक आहेत. एक म्हणजे तुम्हाला केंद्राचा जो वाटा मिळत होता निधीचा, तो मिळणं जवळजवळ शक्य होणार नाही, कारण वेस्ट बेंगॉलला किंवा गुजरातनी जेव्हा आपापली केली तेव्हा त्यांना केंद्राचा वाटा मिळणं थांबलं. आणि बरं. त्यानंतर एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपली जेव्हा योजना आपण राबवायचा प्रयत्न करू तेव्हा ह्या राज्यांनी काय केलेलं आहे तर एक सरसकट दिलेलं आहे. म्हणजे पूर्वी जसं आपण नुकसान भरपाई देत होतो त्या पद्धतीनं एकरी 7,500, नाही एकरी 2,000, 2,500, हेक्टरी 7,500, हेक्टरी 10, अशाच पद्धतीनं हे पीक विम्याची रक्कम बिहारमध्ये, गुजरातमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये अशी ठरवण्यात आली की जी सरसकट आहे. म्हणजे हेक्टरी इतकं देऊ, इतक्यापेक्षा जास्त झालं नुकसान तर इतके देऊ, एवढे 2-3 स्लॅब्स आहेत त्याच्यात. आणि बिहारनी ते कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंटच्या त्यांच्या एजन्सी मार्फत केलं. आंध्र प्रदेशने म्हणलं आम्ही आमची क्रॉप इन्शुरन्स कंपनी निर्माण करू, त्याच्यासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे पण ती अजून तयार झालेली नाहीये. तर हे तुम्ही स्वतःची करा, केंद्राची करा, राबवणारे तुम्हीच होता. त्यामुळे त्यातल्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी शेवटी आपल्याच खांद्यावर येते आणि उलट आपला निधी जातो जो मिळत होता तो 49%. त्यामुळे राबवण्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने ह्याच्यातल्या अडचणी काय आहेत, पीक विमा कंपन्यांच्या दृष्टीने अडचणी काय आहेत. फक्त पीक विमा कंपन्या नफेखोरी करतायत म्हणून आपला प्रश्न सुटत नाही. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. पीक विमा काढल्यानंतर तुमचं नुकसान किती झालंय, ह्या काढण्याच्या पद्धतीमध्ये किती सुसूत्रता आणता येईल, किती कन्सिस्टन्सी आणता येईल, त्याच्यात आपल्याला टेक्नॉलॉजी किती वापरता येईल, सॅटेलाइट किती वापरता येईल, ड्रोन वापरता येईल, हे सगळे प्रश्नांची उत्तरं शोधणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. शेतकरी जेव्हा अर्ज करायला जातात, 2 आणि 3 आठवडे दिले फक्त मागच्या 2 हंगामात खरीपांमध्ये, एवढा वेळ पुरत नाही. आणि एक तर एखाद्या शेतकऱ्यांनी पीक विमा मध्ये अर्ज केलेला आहे, 2016 पासून प्रत्येक खरीपात अर्ज करतोय, तर प्रत्येक वेळी मी सगळी माहिती का द्यायची? मी दिलेली एकदा सगळी माहिती. आता फक्त माझी पिकं कुठली आहेत विचारा, क्षेत्र किती आहे विचारा, तेवढंच फक्त तुम्ही बदल करा, बाकी तर मी कागदपत्र दिलेले. तर जोपर्यंत माझ्या दिलेल्या माहितीत मला बदल करायचा नाहीये तोपर्यंत मला परत परत अर्ज करण्याची गरज पडू नये. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की मे महिन्यापासूनच अर्ज करण्याची मुभा द्यावी. मी जून महिन्यात जेव्हा केव्हा पेरणी करेन त्याच्यानंतर मी त्याच्यावर लिहीन माझी पेरणीची क्षेत्र काय आहे, पिकं कोणती आहेत, ते सगळं मी लिहीन. पण मे, जून, जुलै, ऑगस्ट असा एक 2.5-3 जर कालावधी दिला तर शेतकऱ्यांना वेळ मिळेल जाऊन करायला. ऐन जुलै ऑगस्ट मध्ये भर पावसात लाईट नसतात, इंटरनेट नसतं आणि मग अगदी आदिवासी भागातले लांब लांब जाऊन त्यांना अर्ज करावे लागतात, तर ते पीक विम्याच्या हप्त्यापेक्षा जास्त खर्च त्यांचा जाण्या येण्याचा होतो. तर ह्या सगळ्याचा विचार करून त्या शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे की जेणेकरून ते जास्तीत जास्त अर्ज करू शकतील. त्याच्यात आपण किती जास्त सुलभ करू शकू हा विचार व्हायला पाहिजे. पीक कापणी प्रयोगात आपण काय करू शकतो हा विचार करायला पाहिजे. आणि आपले जे पीक विमा कंपन्या आहेत त्यांच्या बरोबरचे जे करार आहेत त्याच्यात काय अजून करता येऊ शकतं हा विचार करायला पाहिजे. पण महत्वाचं मला काय वाटतं की जो अहवाल मी म्हटलं ऑगस्ट महिन्याचा त्याच्यातही म्हटलेलं की सरकार वेगवेगळी राज्य सरकार बाहेर का पडतात. पण मुद्दा हा लक्षात घ्यायला पाहिजे की केंद्र सरकारचा जो 49% निधी आहे तो नेमका किती तारखेला पोहोचतोय हंगामाच्या,
राज्य सरकारचा निधी किती तारखेला पोहोचतोय हंगामाच्या, आणि त्यावर अवलंबून आहे की पीक विमा कंपन्या किती तारखेला पेमेंट करू शकते. त्यामुळे हा बरोबर. सगळ्याचा विचार करून एखाद्याला कोणाला तरी पकडून धोपटण्यात अर्थ नाही. त्या पूर्ण योजनेमध्ये प्रत्येकाच्या दृष्टीने काय बदल केले पाहिजेत, असं करून योजना अधिक सुधारक पद्धतीने राबवता येऊ शकते. अत्यंत गरजेची योजना आहे, पण त्याच्यात सुधारणाही आवश्यक आहे. बरोबर. मॅमने खूप महत्वाचा मुद्दा सांगितला की सगळ्यात कळीचा मुद्दा शेतकऱ्यासाठी एवढा असतो की आमचं जे नुकसान होतं त्याचं तुम्ही मूल्यमापन कसं करणार, आणि त्या मूल्यमापनाच्या पद्धतीवरच शेतकऱ्यांचा एक मिळणारे जे नुकसान भरपाई ती अवलंबून असते. तर देशमुख सर, मला एक आपल्याला विचारायचं आहे की राज्य सरकार म्हणतं आम्हाला स्वतःची विमा कंपनी काढायची आहे. तर विमा कंपनी जरी काढली स्वतःची राज्य सरकारने, तर राज्य सरकारकडे एवढं मनुष्यबळ आहे का की ते शेतकऱ्याच्या जाऊन बांधावर जाऊन तिथून त्यांचे नुकसानाचं मूल्यमापन करतील किंवा पंचनामे करतील, नंतर त्याची काय पुढची प्रोसेस आहे, यासाठी तर त्यांना त्रयस्थ एखादी कंपनी नेमावंच लागेल, एजन्सीला ते काम द्यावंच लागेल पुढचं की तुम्ही हे करा. मॅडमने जे सांगितलं की नाही ड्रोनचा वापर व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, तर राज्य सरकार हे सगळं आताच्या म्हणजे केंद्राच्या योजनेमध्ये राहून सुद्धा करू शकतं, मग असंही करू शकतं. तर मग तुम्हाला विचारायचं की राज्य सरकार नेमकं काय करू शकतंय आणि त्याच्या पुढच्या अडचणी काय, भविष्यात अडचणी काय होऊ शकतात? मुळातच आपण जेव्हा आपण पर्यायी योजनेचा विचार करतो, त्याची गरज काय आहे याचं बघणं आवश्यक आहे. आणि आता पंतप्रधान पीक विमा योजना 2016ला सुरू झाली आणि आता 20ला जवळपास 5 वर्ष पूर्ण आलेली, आणि हा कालावधी 5 वर्षांचा याचं मूल्यमापन करण्यासाठी पुरेसा आहे. 1-2 वर्षाचा कालावधी असला असता आपण विचार केला असता. पण यामध्ये असं दिसून येतं, मुळातच पंतप्रधान पीक विमा योजनेचं मॉडेलच हाच प्रश्न निर्माण करणार आहे. कारण की त्याच्यामध्ये प्रश्न का निर्माण होत आहेत, जसं आपण राज्य शासनाने मागच्या 1-2 वर्षापासून असा संवेदनशील प्रयत्न केलेला आहे की अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि त्यामध्ये ज्या 3-4 लेवल्स आहेत या पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये, म्हणजे प्री हार्वेस्ट असेल, पोस्ट हार्वेस्ट असेल, नॅशनल कॅलॅमिटीज असतील, लोकल कॅलॅमिटीज असतील, या 3-4 पातळ्या लावलेल्या आहेत नुकसानीच्या. त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की जेव्हा हे नुकसान होतं ते नुकसान कंपन्यांना देणं क्रमप्राप्त आहे आणि ते आवश्यक आहे. याच्यामध्ये क्लॉजेस आहेत, पण यामध्ये कुठेही म्हटलेलं नाहीये की याचं शेवटी आता 2020चा अनुभव बघितला आपण की राज्य शासनाने स्वतंत्रपणे पीक विमा कंपन्यांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही बीडचं उदाहरण घेऊ आपण त्याच्यासाठी. बीडचं त्यांनी स्वतंत्रपणे असं म्हणलेलं जिल्हाधिकाऱ्यांनी, कृषी आयुक्तांनी आणि कृषी मंत्र्यांनी पण की तुम्ही नुकसान भरपाई तातडीने वितरित करावी. पण आपलं हे जे पीक विमा कंपन्या आहेत, इन्शुरन्स कंपन्या आहेत, ह्या महसूल विभागाचे पंचनामेच मान्य करायला तयार नाहीयेत. बीड मधलं उदाहरण याच्यासाठी घेतो, आम्ही मध्यंतरी जो फील्ड सर्वे केला होता त्या आधारावर आम्ही जेव्हा प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी बोलत होतो त्या सर्वे मधून दिसत होतं की जेव्हा शेतकरी स्वतःपणे तक्रारी नोंदवतात ऑनलाईन जाऊन, जो त्यांना कालावधी दिलेला 71 तासांचा अवधी, त्याच्यामध्ये जाऊन तक्रारी नोंदवलेल्या आहेत, पण त्या तक्रारीची नोंदच घ्यायला ह्या कंपन्या तयार नाहीयेत. म्हणजे याच्यामध्ये भूमिका ही राज्य शासनाची खूप मर्यादित आहे आणि राज्य शासनाला अधिकारच मुळात मर्यादित आहेत. जेव्हा कृषी मंत्र्यांचे आदेशच कंपन्या धुडकावून लागतात आणि जेव्हा राज्य शासन म्हणतं की तुम्ही यांना नुकसान भरपाई द्या, या नुकसानी भरपाई पण 2020 मध्ये त्यांनी तसं केलं नाहीये. 2021 मध्ये पण आपल्याला जो अनुभव आहे अतिवृष्टीचा, त्यांनी रिजेक्ट केलेला आहे कंपन्यांनी आणि सरळपणे, आणि काही काही ठिकाणी कंपन्यांवरती गुन्हे पण दाखल झाले राज्य शासनाने, पण त्याचा काही परिणाम पडलेला नाहीये आणि ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या हातीच येत नाही. तर मग ही योजनाच काय कामाची आहे? म्हणूनच याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत. आणि मग हा अनुभव का आहे, कसा आहे, आणि याच्यामुळेच जे 6 राज्य आहेत आपण म्हणतो ज्यांचा उल्लेख करतो, बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, गुजरात, आंध्र प्रदेश, झारखंड आणि तेलंगणा, ही 5-6 राज्य आहेत. त्याच्यातल्या 5 राज्यांनी स्वतःच्या योजना सुरू केलेल्या आहेत आणि त्याचे पण काही अंतर्भूत असणारे प्रश्न आहेत, अंगभूत प्रश्न आहेत त्याचे स्वतःचे. त्या प्रश्नांचा विचार करून राज्य शासनाने ही योजना कशी उभी करावी, नवीन योजना जर पर्यायी योजना उभी करायची असेल ती कोणत्या आधारावरती उभी केली आहे त्याचा अभ्यास करणं आपल्याला आवश्यक असं दिसून येतं. काही आकडेवारी मला मांडायची आहे, जर वेळ असेल तर ती मांडता येईल, कारण की ती आकडेवारी बघितल्याशिवाय आपल्याला पुढे जाता नाही. कारण की आपण म्हणतोय की
पर्यायी पीक विमा योजना का आवश्यक आहे त्याचा अनुभव खूप मोठा आहे. साधारण एक ही जो स्टँडिंग कमिटीचा रिपोर्ट आहे आता ऑगस्ट 2021 मध्ये लोकसभेमध्ये सादर झालेला आहे, त्याच्यामध्येच ही आकडेवारी दिलेली आहे आणि ही खूप दिशादर्शक आकडेवारी आहे. याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की प्रॉफिट मार्जिन हे किती मोठं आहे. जर पूर्वी हे 3 ते 4% कंपन्या काम करत होत्या, आता जवळपास आपण महाराष्ट्राची आकडेवारी बघूया. महाराष्ट्राच्या आकडेवारीमध्ये दिसून येतं की मागच्या 4 वर्षामध्ये की जवळपास हा आकडा आहे 2,840 कोटींचा. म्हणजे 2016 ते 19 या 4 वर्षाची जर आकडेवारी बघितली या स्टँडिंग कमिटीच्या रिपोर्टनुसार की एकूणच महाराष्ट्रामधून 19,750 कोटींचा प्रीमियम म्हणजे पीक विमा हप्ता गोळा झाला होता आणि त्याच्यातला 16,909 कोटी इतका वितरित करण्यात आला आहे आणि त्याचा निव्वळ फायदा हा कंपन्यांना 2,840 कोटीचा झालेला दिसून येतो. एवढा मोठा फायदा जर आपल्या महाराष्ट्रातून होत असेल आणि याच प्रतिबिंब जर राष्ट्रीय पातळीवर बघायचं असेल तर 2020च्या आकडेवारीप्रमाणे म्हणजे 16 ते 20 प्रमाणे 45,000 कोटींवरती गेलेला आहे. म्हणजे हा नफ्याचा जो म्हणतोय कंपन्यांना किती प्रचंड प्रमाणात नफा होतोय ती आकडेवारी स्पष्टपणे आणि खूप बोधक आहे आपल्याला याचं विश्लेषण करण्यासाठी. आणि म्हणूनच गुजरात जे पंतप्रधानांचं स्वतःचं राज्य आहे, होम स्टेट म्हणतात आपण, त्या गुजरात राज्याने पण याच्यातून पळ काढलेला आहे. का पळ काढलेला आहे तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या शेंगदाणे उत्पादकांचं ग्राउंड नट्स आपण म्हणतो त्यांना शेंगदाणे उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना प्रचंड प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं होतं आणि ह्या कंपन्या त्यांना नुकसान भरपाई देत नव्हत्या. अशा अनेक त्याच्यातले प्रश्न आहेत की कंपन्या ह्या राज्य शासनाचंच ऐकत नव्हत्या. त्यांचं म्हणणं होतं की इथे नुकसान झालंय, महसूल विभागाचे पंचनामे स्वीकार करा, पण हे रिजेक्ट करत होते आणि त्यामुळेच ही आज वेळ आलेली आहे आणि त्याच्यावर आपण चर्चा करतोय की पर्यायी पीक विमा योजना का आवश्यक आहे आणि त्याच्या आपल्याला ती कशी असावी, त्यामध्ये कोणते मुद्दे असावे, त्यामध्ये काय गोष्टींचा विचार करा, हे मला वाटतं आपण चर्चेमध्ये पुढे अजून त्याच्यावरती बोलूया. बरोबर. कुलकर्णी माता देशमुख सरांनी खूप महत्वाची आकडेवारी आपल्याला दिली की राज्य पातळीवर जर 40,000 कोटींच्या आसपास कंपन्यांना नफा होत असेल, एकट्या राज्यात जर 2,800 कोटींचा नफा असेल, म्हणजे कंपन्या शेवटी कुठल्या असेल तर नफ्यासाठी काम करणार आहे. केंद्र सरकारचाच जर वचक असला असता कंपन्यांवरती तर कदाचित हे घडलं नसतं. कारण आकडेवारी जर आपल्याला सरकारची कमिटी देते, असं नाही की सरकारपासून अनभिज्ञ आहे. मग प्रश्न असा होतो की आपण राज्य सरकार स्वतःची एक कंपनी घेऊन पुढे जाणार भविष्यामध्ये, तर मग शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची नुकसान भरपाई योग्य प्रमाणात मिळावी की म्हणजे त्यांचं जेवढं नुकसान झालं तेवढं मिळावं. आणि आपण सांगितलं की केंद्राचा जो वाटा आहे वर्षाचा तर तो कदाचित 3,000 कोटींच्या आसपास जाईल, तो आपल्याला मिळणार नाहीये. तर मग राज्य सरकार भविष्यामध्ये स्वतःची कंपनी काढल्यानंतर काही योजना चालू केल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी देणार? जर आपल्याकडे एकतर मनुष्यबळ कमी आहे, त्याच्यातून तुम्ही सांगितलं की आपण सोल्युशन काढू शकतो, आपण ड्रोनचा वापर करू शकतो, त्यासाठी आपण मूल्यमापन करू शकतो. पण मग प्रश्न असा येतो की नेमकं निधीची तरतूद कशी करणार आहे? कारण आपले जे अजित पवार आहेत मंत्री, तर त्यांनी वेळोवेळी सांगितलं की राज्याची तिजोरी खडखडाट आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. इव्हन राज्य सरकारचे जे काही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यायची असते त्याच्यावर सुद्धा विलंब होतोय बऱ्याच वर्षांपासून की म्हणजे 6-6 महिने 1-1 वर्ष शेतकऱ्यांना उशीर वाट पाहावं लागते. तर मग पीक विम्याच्या बाबतीत हे प्रक्रिया एवढी सुलभ होईल का पुढे चालून? आता मूळ मुद्दा काय आहे तर तुम्ही केंद्राची म्हणजे निधी घेऊन योजना राबवा किंवा स्वतःच्या निधीवर योजना राबवा, पण ही ह्याच फ्रेमवर्क मधली काहीतरी एक योजना असू शकते. मुद्दा हा आहे की पीक विमा कंपन्या अशा का वागू शकतात? त्या नफा करायला, पण नफेखोरी करणं त्यांनी अपेक्षित नाहीये. त्यांनी नफा करावा हे बरोबर आहे. ती विमा कंपनी आहे. एक 10 वर्षाच्या कालावधीत 3-4 वर्ष वाईट असतील, 4 वर्ष बरी असतील, असंच असणार आहे, हे मान्य आहे. जसं आता देशमुख म्हणाले 5 वर्ष झाली, 10 हंगाम झाले, म्हणजे आता आपल्याला अंदाज यायला चांगलंच समजू शकतं की कुठल्याही विमा कंपनीला एक 2-4 हंगाम वाईट गेले असतील, पण 5-6 हंगाम चांगलेच गेले असतील. त्यामुळे आता आपल्याकडे अनुभव खूप आहे. याच्या आधारावर विमा कंपन्या नकार कसा देऊ शकतात, आपल्या करारामधल्या त्या त्रुटी काय आहेत, हे खूप महत्वाचं आहे. एकीकडनं आपण म्हणतोय की कृषी विभागाने दिलेली पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी ही ग्राह्य धरण्यात येईल, पण दुसरीकडनं आपण असं म्हणतोय की महसूल विभागाने दिलेले पंचनामे मान्य करावेत. तर ह्या दोन्हीत म्हणजे आपली जी पूर्वी नुकसान भरपाई आणि पंचनामे करणं
ही एक पद्धत होती, ती रूढ होती, ती माहितीची होती. पण इथे क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट करणं अपेक्षित आहे. ते तेवढे करणं शक्य नाहीये, जरी अपेक्षित असलं तरी ते होणं शक्य नाहीये 45. हा, तर माझा मुद्दा होता तो पीक कापणी प्रयोगाच्या संदर्भातला, की पीक कापणी प्रयोग हे जितके व्यवस्थित होतील आणि त्याप्रमाणे जर पीक विमा कंपन्यांबरोबरचे करारही जर आपण अधिक तपशिलात जाऊन नीट केले, तर ह्या गोष्टी आतापर्यंतच्या ज्या झालेल्या चुका आहेत त्यातनं आपण नक्कीच बाहेर पडू शकतो. बरोबर. केदार सर, मॅमने इथे एक खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आणि तो नेहमी आपण सगळ्यांना एक शेतकऱ्यांच्या अनुभवाला तो नेहमी येत असतो की नेमकं शेतकऱ्यांचं जे काही नुकसान भरपाईचं मूल्यमापन असेल किंवा शेतकऱ्यांना मिळणारं नुकसान भरपाई असेल, हे मुद्दे कळीचे आहे. आणि जर आपण म्हणतो की 6 राज्य या योजनेतून बाहेर पडलेली आहेत, तर मग या 6 राज्यांनी स्वतःची जी काही विमा योजना लागू केलेली आहे त्याच्यामध्ये याच्यावर काही तोडगा काढलेला आहे का? त्या योजनांचं नेमकं मूल्यमापन कसं करता येईल आणि त्यांना या योजनेतून फायदा मिळतोय का शेतकऱ्यांना? बरोबर. कारण की आपण जर विचार करत असू की महाराष्ट्र राज्यानं या पंतप्रधान पीक विमा योजनेतून, अस्तित्वात असणाऱ्या योजनेतून बाहेर पडणं आणि नवीन योजना काहीतरी आखणं, जर या पर्यायाचा आपल्याला जर गंभीरपणे जर सिरियसली विचार करायचा असेल, तर मग आपल्याला ज्या 5 राज्यांनी योजना सुरू केलेल्या आहेत त्याकडे लक्षपूर्वक बघणं आणि त्याचा अभ्यास करणं आवश्यक दिसून येतं. जसं बिहार, आता या 5 राज्यांचाच प्रवास एकूणच जी सुरुवात झालेली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेतून, एक लँडमार्क ती योजना होती आणि त्याच्यातून जसं आपले पंतप्रधान प्रसिद्ध आहेत त्यांच्या नावाप्रमाणे, तशी त्यांची योजना पण ही खूप प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा पण प्रतिसाद याकडे खूप मोठ्या प्रमाणात मिळालेला दिसून येतो. ही एक त्याच्यातली एक मोठी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट आहे. पण याच्यातला दुसरा जो मुद्दा आहे, हा इन्शुरन्सचा प्रवासच आता इन्शुरन्स टू ॲश्युरन्स या योजनेकडे झालेला दिसून येतो. जर या 5 राज्यांच्या योजनांकडे जर ढोबळ मानाने बघितलं, त्या प्रत्येक राज्य काहीतरी ॲश्युरन्स देतं शेतकऱ्यांना. तुमचं जरी नुकसान झालं 20% असेल किंवा 20 पेक्षा कमी जर नुकसान झालं असेल तुमच्या शेतातलं, तर आम्ही काहीतरी ॲश्युरन्स देतोय. म्हणजे हा याच्यातला जो इन्शुरन्सचा जो भाग आहे तो याच्यातला गेलेला दिसून येतो या 5 योजनांमधून आणि तो महत्वाचा मला वाटतो. कारण जर इन्शुरन्स हे मॉडेलच बाजार आधारित केंद्रित असेल, त्याच्यामध्ये प्रॉफिट आणि प्रॉफिट मार्जिन हे जर अपेक्षित असेल, तर मग आपल्याला शेतकऱ्यांना ॲश्युरन्स बद्दल बोलावं लागेल. ॲश्युरन्स म्हणजे नुकसानाची हमी देणं. खरं इन्शुरन्स पॉलिसीमध्ये पण रिस्क फॅक्टर असतो, पण आता जर या इन्शुरन्स पॉलिसीच पूर्णपणे स्ट्रक्चर जर बघितली, संरचना बघितली, ही मूलभूत प्रश्न निर्माण करणारी आहे. मग आपल्याला ॲश्युरन्स कडे वळावं लागेल. जसं बिहारने खूप चांगलं नाव दिलेलं आहे त्यांच्या योजनेला, बिहार राज्य फसल सहाय्यता योजना. ही त्यांनी बिहारने पटकन निर्णय घेतला. 2016 साली लागू झाली आणि 2018 साली हे बिहार राज्य बाहेर पडलं. बिहार राज्याने खूप चांगलं त्यांनी एक तरतूद टाकलेली आहे त्याच्यामध्ये. 20% पेक्षा अधिक जर नुकसान झालं असेल, 10,000 रुपये नुकसान भरपाई प्रति हेक्टरी ही मिळणं अपेक्षित आहे आणि त्याला एक लिमिट पण दिलेली आहे. जर समजा मी मोठा शेतकरी आहे त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त फायदा होईल असं त्याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे तो फोकस पण अल्पभूधारकांसाठी ठेवलेला आहे आणि हेच मुळात इन्शुरन्स म्हणजे पीक विमा असेल किंवा ॲश्युरन्स स्कीम असेल, त्याचा मूळ गाभा हा अल्पभूधारकच असला पाहिजे. त्याचा उद्देशच अल्पभूधारकांना मदत मिळणं हे असलं पाहिजे आणि तो उद्देश या बिहार राज्याने केलेला दिसून येतो. दुसरं म्हणजे 20% जर कमी नुकसान झालं असेल तर 7,500 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई यांनी मान्य केलेली दिसून येतात. तसंच गुजरात राज्यानं ती 2020 ला गुजरात राज्य बाहेर पडलं आणि मुख्यमंत्री किसान सहाय्यता योजना असं त्याला नाव दिलेलं आहे. आणि बिहारचं जर आपण जर बघितलं, देशमुख एकच ऍड करू का? हा, आणि ह्याच्यात शेतकऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन नाहीये, म्हणजे शेतकऱ्यांनी काही 2% हे या राज्यांनी काढून टाकलेलं आहे. हो, आणि या 5ही राज्यांनी शेतकऱ्यांचा हिस्साच ठेवलेला नाही. आता वेस्ट बेंगालला नाममात्र ₹1 त्यांनी प्रीमियम ठेवलेला आहे. गुजरात राज्यानं पण नाममात्र ₹1 प्रीमियम ठेवलेला आहे शेतकऱ्यांनी आणि बिहारनं तर ते पण ठेवलेलं नाहीये. म्हणजे शेतकऱ्यांनी आपलं जी डॉक्युमेंट्स असतील बेसिक आपली, आपण म्हणतो की आता आपण जी भरतोय आता अस्तित्वात असणाऱ्या योजनेमध्ये, हे सगळे बिहार राज्याच्या पोर्टलवरती आणि हे दोन्ही
बिहार असेल, गुजरात असेल, आंध्र प्रदेश असेल, हे स्वतःच्या स्टेट गव्हर्नमेंट इम्प्लिमेंटेशन एजन्सी असते. म्हणजे बिहारमध्ये सहकार विभाग हे त्याचं इम्प्लिमेंटेशन एजन्सी म्हणून काम बघतं. गुजरातमध्ये स्वतःचा कृषी विभाग आहे ते बघतं. फक्त वेस्ट बेंगालमध्ये एक अडचण आहे. वेस्ट बेंगालच्या योजनेमध्ये हे प्रायव्हेट एजन्सी आहेत आणि मोस्टली आता जर मी ते बघत होतो तर त्याच्यातल्या पब्लिक सेक्टरच्या ज्या इन्शुरन्स कंपनी आहेत त्यांनी तिथे बीड प्रोसेसिंग केलेली आहे आणि 19 पासून ती योजना बांगला राष्ट्रीय विमा योजना म्हणून अस्तित्वात आलेली आहे. त्यांचं मॉडेल जवळपास पंतप्रधान पीक विमा योजनेप्रमाणेच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पण काही लिमिटेशन्स आहेत पश्चिम बंगालच्या. आणि गुजरातनं एक मोठा अश्युरन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी असं म्हणलेलं आहे की जर शेतकऱ्यांचं 33 ते 60% नुकसान झालं असेल तर प्रति हेक्टरी 20,000 रुपये नुकसान भरपाई मिळेल. आणि जर 60% अधिक नुकसान झालं असेल शेतकऱ्यांचं तर 25,000 रुपये पर हेक्टर प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई. आणि त्याला एक लिमिट दिलेली आहे. म्हणजे 4 हेक्टरचं मर्यादा दिलेली आहे. म्हणजे 4 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं अपेक्षित आहे अशा योजनांमध्ये. मग आता याच्याकडे आपण बघताना या योजनांमध्ये, या 5 राज्यांच्या योजनांमध्ये काय लिमिटेशन्स आहेत? आंध्र प्रदेश असेल, आंध्र प्रदेशची मुळातच YSSR फसल विमा फ्री इन्शुरन्स मुक्त फसल विमा असं त्याचं नाव आहे. आणि झारखंड किसान फसल सहायता योजना असं 2020 ला त्यांनी काढलंय. आणि तेलंगणाने कुठेतरी घुटमळत आहे. तेलंगणाने अजून इन्शुरन्स योजना सुरू केलेली नाही. आणि म्हणूनच ते एक आता मध्यंतरी 2021 चा एक हैदराबाद उच्च न्यायालयाचा एक छोटासा निर्देश आहे तेलंगणा राज्याला की तुम्ही याच्यातून पळवाट काढू शकत नाही. तुम्ही तर एक तर केंद्राची विमा योजना अंमलात आणा किंवा स्वतःची योजना सुरू करा. तर तुम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही. काहीतरी नुकसान देणं अपेक्षित आहे. त्या सगळ्या मुळाचा विचार केला तर याच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत, नक्कीच लिमिटेशन्स आहेत. पण येस माझा प्रश्न असा आहे की आता तुम्ही जे काही सांगितलं 5 राज्यांनी त्यांच्या योजना चालू केल्या आणि शेतकऱ्यांना त्यांनी बरंच काही असं सांगितलं की आम्ही तुम्हाला एवढी नुकसान भरपाई, तुम्ही आता आकडे सांगितले की आश्वासित केलंय थोडक्यात आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देऊ. परंतु गुजरात असेल, बिहार असेल किंवा इतर जे कुठले राज्य असेल, पश्चिम बंगालच्या बाबतीमध्ये तर सरळ असं म्हटलं जातं की शेतकऱ्यांना तिथल्या योजनेचा काहीच फायदा होत नाही. बिहारमध्ये तसं झालं. जसं केंद्राच्या योजनेत सहभागी असताना महाराष्ट्रात जेवढे आंदोलन होतात किंवा त्यापेक्षा जास्त आंदोलन हे बिहार आली मागच्या वर्षापासून किंवा मागच्या काही वर्षांपासून तीच परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. तिथल्या आपण जर बघितलं, आपण बातम्या बघितल्या किंवा शेतकऱ्यांशी बोलत ते म्हणतात की आम्हाला योजनेचा फायदा मिळत नाहीये. म्हणजे कागदाने वेगळं आहे. तर मग या सगळ्यातून आपल्याला मार्ग कसा काढता येईल? आणि आपल्याला असं दिसून येतं, पश्चिम बंगालचा आपण विचार थोडासा बाजूला ठेवूया. गुजरात आणि बिहारचं आपल्याला उदाहरण समोर घ्यावं लागेल की विशेषतः बिहारचं. बिहारने आता जो डेटा दिलेला आहे, बिहारच्या याच्याप्रमाणे जवळपास जे शेतकऱ्यांचा जो आकडा आहे लाखांमध्ये आहे, तिथे जवळपास आता जे पूर्वी पंतप्रधान पीक विमा योजनेतून जे प्रत्यक्ष लाभ मिळायचा ते शेतकऱ्यांचा लाखांमध्ये आकडायचा, हजारांमध्ये असायचा. तर बिहारने स्वतःची योजना अंमलात आणल्यापासून जवळपास जेवढे पीक विमा भरतात बिहारमध्ये शेतकरी, आणि तो आकडा आहे 4.63 लाखांचा. आणि या प्रत्येक शेतकऱ्याला काही ना काही नुकसान भरपाई मिळते. जर माझं 20 गुंठाचं शेत असेल, 1 एकराचं शेत असेल, तर त्या प्रमाणात जे नुकसान भरपाई त्यांनी निश्चित केलेली आहे की काहीतरी अश्युरन्स देणं हे अपेक्षित आहे योजनेमध्ये, ते अश्युरन्स नक्कीच मिळतात. म्हणजे हा जो अधिकार आहे राज्यांना असलेला की किमान नुकसान भरपाई पूर्णपणे जे शेतकऱ्यांचं नुकसान होतं शेतामध्ये अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळामुळे, ते पूर्णपणे नुकसान भरपाई हे शासन देऊ शकणार नाही. आणि तेवढा निधी आणि तेवढा पैसा शासनाकडे पण नाहीये, ते केंद्राकडे नाही ना राज्याकडे पण नाहीये. पण किमान अश्युरन्स देणं हे राज्याची जबाबदारी आहे, राज्य आणि केंद्राची. आणि ते बिहार राज्य करतंय असं दिसून येतं. आणि त्यांनी ती नुकसान भरपाईचं प्रमाण असेल, शेतकऱ्यांची आकडेवारी असेल, हे पूर्णपणे त्यांच्या वेब पोर्टलवरती आहे. आणि ते आपल्याला दिसून येतं की किती शेतकऱ्यांना नुकसान नावांसहित त्यांनी दिलेलं आहे. जे केंद्र सरकारला जमलं नाही ते बिहार राज्याने त्यांच्या योजनेतून करून दाखवलेलं दिसून येतं. गुजरातला हे जमलं नाहीये. गुजरातच्या योजनेमध्ये काही प्रश्न आहेत. आणि त्यांनी जो आकडा सांगितला होता 56 शेतकऱ्यांना आम्ही विमा संरक्षण देऊ, आणि त्यासाठी एक मोठी तरतूद केलेली आहे बिहारने त्यांच्या बजेटमध्ये. 2021-22 ची जर आकडेवारी बघितली गुजरातने, तर जवळपास 11,000 कोटींची काहीतरी तरतूद गुजरात राज्याने केलेली आहे.
पण त्या प्रमाणामध्ये गुजरातमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्रत्यक्ष मिळत नाहीये आणि हा सौराष्ट्रामधला खूप गंभीर प्रश्न आहे. सौराष्ट्र दुष्काळी पट्टा आहे. सौराष्ट्रामध्ये तिथं तेलबियांचं होतं, शेंगदाण्यांचं उत्पादन होतं, कापसाचं होतं आणि तिथल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ओरड होते. पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये पण होते आणि आताही होते. आणि गुजरातने स्वतः सांगितलेले आहे की पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये आमचा आकडा हा कुठेतरी 10 ते 12 लाखांचा होता पीक विमा उतरवणाऱ्यांचा. हा आता आकडा 56 लाखांवरती गेलेला आहे. तसंच आंध्र प्रदेशचं आपण जर आकडेवारी जर बघितली, आंध्र प्रदेश ही कुठेतरी 3-4 लाखांपर्यंत काहीतरी पीक विमा उतरवण्याची संख्या होती. आता ती 15.15 लाखांची आकडेवारी गेलेली आहे. आणि त्यांनी सर माझा परत एक प्रश्न असा आहे, मध्ये तुम्हाला थांबवतो की जर आकड्यांवर बोलायचं म्हटलं तर आपण जर आता बघितलं जे केंद्र सरकार आपल्या त्यांच्या योजनेचे जे आकडे देते आपल्या राज्याच्या बाबतीत असेल किंवा मग देश पातळीवर असेल, ती आकडे सगळी म्हणजे असे सगळ्यात चांगले वाटणार असतात. परंतु प्रत्यक्ष ग्राउंड याच्यावर गेलो होतो ना, तुम्ही दोघांनी म्हणजे शेतकऱ्यांच्या सोबत जो काम केलेलं आहे, तुम्हालाही चांगला अनुभव आहे. हा मॅम, मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला आकडे दिसतात आणि ते आकडे म्हणजे सगळ्यांना चांगले वाटतात, परंतु प्रत्यक्षात आपण जेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जातो किंवा शेतकऱ्यांशी बोलतो तेव्हा खरी परिस्थिती आपल्याला पुढे येते. तर मग या परिस्थितीमध्ये जर आपल्याला शेतकऱ्यांना खरंच फायदा द्यायचा असेल तर आता एक जे काही बिहारचं उदाहरण देशमुख सरांनी दिलं की त्या अल्प उदाहरण किंवा मग छोट्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना राबवली. मग प्रश्न असा उठतो की मोठ्या शेतकऱ्यांसाठी काय? जेवढा मोठा शेतकरी आहे, आता निसर्ग तर बघत नाही हा छोटा आहे किंवा मोठा आहे, सगळ्यांचं नुकसान सारखंच होणार आहे. 1 एकरवाल्याचे रिक जाणार आणि ते 10 एकरवाल्याचे. तर मग मोठ्या शेतकऱ्यांना याच्यातून आधार देणं गरजेचं आहे. तशी काही तरतूद आपल्याला योजनेत करता येईल का? आणि शेतकऱ्यांना खर्च त्यांच्या नुकसानीच्या एका प्रमाणात भरपाई देण्यासाठी नेमकं काय करणं आवश्यक आहे? ह्याच्यात 2 गोष्टींचा विचार केला पाहिजे. एक तर ज्यांच्याकडे पाणी आहे, ज्यांच्याकडे ऑलरेडी चांगले रिसोर्सेस आहेत आणि शेतजमीन पण जास्त आहे, त्यांना नुकसान पचवायची ताकदही जास्त असते. गरीब आणि छोटे जे शेतकरी आहेत, 2 हेक्टरच्या आतले, बटाईनं शेती घेऊन करणारे आणि ज्यांच्याकडे पाणी नाही, कोरडवाहू शेती आहे, ही सगळ्यात जास्त मोठी आहे. संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात कोरडवाहू शेतकरी हे जास्त आहेत आणि अल्पभूधारक शेतकरी हे जास्त आहेत आणि सरकारचं दायित्व त्यांच्या बाजूने जास्त असलं पाहिजे, हे आपण मान्य करतो सगळेच जण. त्यामुळे ते 2 हेक्टर पर्यंतची मर्यादा लावली तर काहीच हरकत नाही, कारण शेवटी आपल्याकडे म्हणजे अंथरूण पाहूनच पाय पसरायला पाहिजे. जेवढा निधी आहे तेवढंच तर तुम्ही करू शकाल आणि मग जेवढा निधी आहे तेवढंच करायचंय तर कुणासाठी करायचं? तर अर्थातच कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी जास्त करायचं, ह्याच्यात काहीच वावगं नाही. पण मुद्दा परत उरतो की बिहार असू दे, गुजरात असू दे, महाराष्ट्र असू दे किंवा राष्ट्रीय असू दे, नुकसान किती झालंय हे तुम्ही कसं ठरवणार याच्यावर हे सगळं येऊन थांबतं आणि ते जोपर्यंत आपण तो गुंता सोडवत नाही, तो प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत ती राज्याची असो केंद्राची असो कुठलीही योजना ही शेतकऱ्याला मारक ठरेल. त्यामुळे जोपर्यंत ती सुलभ आणि सोपी करत नाही, म्हणजे 72 तासाच्या तुम्ही कळवा, अरे तुम्ही जर शेवटी माझं पिकाचं नुकसान किती झालं, हे एकूण पीक उत्पन्न किती झालं हे उंबरठा उत्पन्नाशी जोडून बघणार असाल तर मी नुकसान आज का कळवलं पाहिजे? तुम्ही शेवटी येऊन पीक नुकसान किती झालंय मोजून घ्या ना. मग ते माझी उगवण कमी झाली म्हणून असेल, कीड रोग झाला म्हणून असेल, ड्राय स्पेल म्हणून असेल, पाऊस जास्त झाला म्हणून असेल, वारा, काही कारण असू दे, शेवटी येऊन तुम्ही पीक किती उत्पन्न निघालं एवढं बघा आणि ते उंबरठा उत्पन्नापेक्षा किती कमी झालं बघा आणि त्याच्या प्रमाणात मोबदला द्या. हा फॉर्म्युला ज्याला जमेल त्याच राज्याला ती नीट राबवता येईल, मग ती केंद्राची असू दे राज्याची असू दे. त्यामुळे हा कळीचा मुद्दा सोडवणं हे सर्वात महत्वाचं आहे. बरोबर. मला तर वाटतं आपण सगळे मुद्दे चर्चेत घेतलेले आहेत, आपण ते थांबूयात आता. आपण या चर्चेतला सारा एवढाच घेऊयात की जाणकारांनी आपल्याला जे काही त्यांचे अभ्यासाचे आणि अनुभवाचे मुद्दे सांगितले की कुलकर्णी मॅमने शेवटी खूप छान महत्वाचा मुद्दा मांडला की योजना कुठलीही असो, ते राज्याची असो किंवा केंद्राची असो, तर शेतकऱ्यांना तुम्ही त्यांचं नुकसान कसं मोजणार आणि कशी भरपाई देणार याच्यावर तुमच्या योजनेचं फलित अवलंबून आहे. देशमुख सरांनी काय आकडे आपल्या पुढे मांडले, ते वेगवेगळ्या राज्यांची उदाहरणं दिली, तिथल्या शेतकऱ्यासाठीचे असलेले म्हणजे सरकारची काही धोरणं असेल किंवा मग नुकसान भरपाई असेल त्याची माहिती दिली. पण दुसरीकडे आपल्याला असं जाणवतं वास्तवामध्ये की तिथल्याही शेतकऱ्यांची आंदोलनं जशी महाराष्ट्रात तशी होत असेल
तर आपलं महाराष्ट्र सरकार आता नवीन पूल मांडतंय पीक विमा योजनेची, तर आपण सगळे अशीच अपेक्षा करूया की महाराष्ट्र सरकार या सगळ्या राज्यांचा एक अनुभव गाठीशी घेऊन तिथे ज्या काही त्रुटी आहे ते बघून एक चांगली योजना आपण शेतकऱ्यांसाठी आणेल आणि शेतकऱ्यांना खरंच त्यांच्या नुकसानीची भरपाई योग्य प्रमाणात मिळेल अशी अपेक्षा करून आपण इथे आज थांबूया. धन्यवाद मॅडम, आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. देशमुख सर, आपलाही धन्यवाद. आपण इथे थांबूया. थँक्यू. 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 ताज्या अपडेटसाठी भेट द्या agrowone.com वर.